असतं, म्हणजे मग विक्रांतला जाणीव झाली असती, तो असा वागला नसता. पण तुम्ही काय केलं? तुमच्या बापाला दिलेला शब्द पाळण्याच्या नादात त्या सापांच्या अवलादींना गोंजरत राहिला. काय झालं शेवटी? सापांनी दंश केलाच ना. प्रत्येक वेळी आपल्या मुलांचा विचार करायच्या आधी तुम्ही त्या रत्नावहिनींच्या मुलांचा विचार केला. अहो, त्यांना त्यांचं जगू द्यायला हवं होतं ना. पण नाही, पण डोक्यावर बसवून ठेवलं त्यांना. अगदी जीव ओवाळून टाकला होता त्यांच्यासाठी. हातचं सगळं त्यांना देत राहिला. माझ्या इंद्राच्या बाबतीत जे काही घडलं त्याला खरं तर कुठे ना कुठे तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहात. आबा काय होतंय? काय झालं तुम्हाला? काय होतंय? बहुतेक त्यांचा बीपी शूट झालाय. आई, मी तुला म्हंटल होतं ना, तू शांत बस जरा. का बडबड केलीस एवढी? आता त्रास होतोय आबांना. उठा उठा या. आबा, हे बघा, काही होणार नाही. मी पाणी सर, चला आपण आबांना आत घेऊन जाऊ. इथे उन्हात जर थांबले तर त्रास होईल त्यांना. आज नेमकी होळी आहे आणि सणाच्याच दिवशी हे सगळं असं घडतंय. या सगळ्याला ना ती रत्नाच जबाबदार आहे. मी तिला आणि तिच्या पोराला नाही सोडणार. आबा, आई ओके? काही आणू तुमच्यासाठी? नाही, काही नको, मी ठीक आहे. मालती, तुमची काय इच्छा आहे? या घरात काहीतरी वेडवाकड घडावं, माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडावं असं वाटतंय का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? असा विचार करीन का मी? मग शांत राहा ना. तुम्हाला शांत राहा सांगून सुद्धा तुम्ही शांत राहत नाही. काय म्हणतं तुम्हाला गोंधळ घालून? विक्रांतच्या गुन्ह्यासाठी तुम्ही रत्नावहिनींचा अपमान केला. निदान त्या वयानं मोठ्या आहेत ह्याचं तरी भान ठेवायचं तुम्ही. आबांचं म्हणणं बरोबर आहे आई. अगं, तू थोडं पेशन्स ठेवून रिॲक्ट करत जा ना. तुझ्या अशा वागण्यामुळे ना तुला काही सांगावंसच वाटत नाही. काकींना किती हर्ट झाला असेल ग. विक्रांत सरांनी एवढी मोठी चूक केली हे कळल्यानंतर रत्नाई आपल्याला जे काही वाईट साईड बोलल्या होत्या त्यासाठी त्यांनी लगेच माफी मागितली. आणि मला खात्री आहे की हे जे काही विक्रांत सरांनी केलं त्याबद्दल रत्नाईंना काहीच माहित नसेल. एक्झॅक्टली. त्यांना जर माहित असतं तर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं ना. कशावरून इंद्रा? कशावरून त्यांनी आपल्याला सांगितलं असतं? म्हणजे तुला म्हणायचंय काय नक्की? म्हणजे वहिनींनी ठरवून आपल्यापासून लपवलं नसेल. कशावरून? मी तर म्हणते त्यांना माहित पण असेल, पण त्यांना माहित नसल्याचं नाटक करत असतील त्या. इंद्रा, जेवढं मी तुला ओळखते ना तसंच त्याही त्यांच्या लेकाला ओळखत असतील ना. त्यांच्यात बोलणं झालं नसेल कशावरून? आपल्याच घरात राहायला थारा मिळावा म्हणून आपल्याशीच खोटं बोलले नसतील कशावरून? हे सगळं काही त्यांनी ठरवून केलं नसेल कशावरून? मालती, तुमच्याच मनामध्ये असे नको ते विचार कसे येतात? आपल्याच माणसांबद्दल तुम्ही नेहमीच चुकीचा विचार कसा करता? आपल्याच माणसाने आपल्या इंद्रा बाबतीत काय केलंय बघितलं ना. माणसांना ओळखायला मी नाही, तुम्ही चुकता. मी विक्रांतबद्दल बोलत नाहीये, मी बोलतोय रत्ना वहिनींबद्दल. विक्रांतच्या वागण्याचा त्यांनाही खूप त्रास झालाय.
इतक्या वर्षात तुम्ही त्यांना काय ओळखलं मला खरंच कळत नाहीये. अहो पण त्यांचे ज्याच्यावर संस्कार आहेत त्या विक्रांतचं काय? तो या थराला जाईल असं वाटलं होतं का आपल्याला? अगं पण आई, उद्या माझ्या चुकांसाठी तुला कोणी जबाबदार धरलं तर तुला आवडेल का ते? मुळात इंद्रा तू असं काही वागणारच नाहीस ज्यामुळे माझी मान खाली जाईल. आबा, बोलली पण रत्नाईंना जर विक्रांत सरांच्या ह्या सगळ्या गोष्टींबाबतीत माहित असतं ना, तर त्या दिवशी विक्रांत सरांना त्यांनी कानाखाली मारलीच नसती. बरोबर आहे. म्हणे मालती मॅडमनं समजवणार कोण? त्यांना एकाबद्दल संशय आला मनामध्ये. त्या काय बोलतील काही माहिती नाही. ही बया तुम्हाला माझ्या विरोधात भडकवतीये आणि तुम्ही लगेच मलाच चुकीचं ठरवताय. इंद्राईला सांगून ठेवा, माझ्या पुढे